मला एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तो सब्जेक्ट आहे वेस्ट मॅनेजमेंट. आपल्या दररोजच्या वेस्टेजमध्ये नॉर्मली भाजीपाला निवडल्यानंतर जो निघालेला वेस्टेज आहे किंवा खाद्यपदार्थातले काही वेस्टेज आहेत, तर हे जर आपण विचार केला तर हा गावाकडून आलेल्या ज्या भाज्या आहेत किंवा फळं आहेत किंवा इतर काही धान्य आहेत, तर ह्याच्यातले जे काही वेस्टेज आहेत, जसं उदाहरण आपण घेतलं तांदूळ, म्हणजे भात आहे, तर तो भाताच्या रूपामध्ये आला आणि नंतर मग तो प्रोसेस करून ज्यावेळेस आपण त्यातले तांदूळ वेगळे केले तर त्यातला जो भुसा आहे किंवा डाळीमधले जे काही धान्य आहेत, कडधान्य, त्यातला जो काही ज्यावेळेस डाळ मिलमध्ये डाळ बनते त्याच्यानंतर जो निघणारा भुसा आहे, हे असे जे काही जे थोडक्यात एक प्रकारचे हे वेस्टेज आहेत. ह्याच्यानंतर काही काही गोष्टीवर प्रक्रिया होते, पण काही वेस्टेज असे आहेत सिटीमधले की जसे भाजीपाल्यातले वेस्टेज आहेत, फळातले वेस्टेज आहेत, की जे आपण टाकून देतो आणि तो कचऱ्याच्या स्वरूपामध्ये आपण त्याचा विल्हेवाट लावतो. तर ह्याच्यामध्ये आपण किती म्हणजे वेस्टेजवर जर आपण जर स्टडी केला किंवा त्याच्यावर जर आपण अभ्यास केला तर किती आपण याच्यामध्ये सेविंग करू शकतो, हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि आपला मेन आमचा जो युनिफॉर्म ॲग्रोटेक लिमिटेडचा जो मेन प्रोजेक्ट आहे, की जो गाव लेवलवर किंवा गाव पातळीवर जो प्रोसेस करायचा, ह्याच्यातला एक महत्त्वाचा घटक आहे की वेस्टेज. कारण ह्या वेस्टेजमुळे किती खर्च होतो ह्याच्यावर जर आपण विचार केला तर सुरुवातीला अंदाजे आपण जर विचार केला तर गावाकडून येणारा शेतातून भाजीपाला, फळं, धान्य या सगळ्या गोष्टीवर जर निवडून आपण त्याच्यातला जर माल आपल्याला जो हवा असतो तो काढला आणि बाकीचं वेस्टेज जर आपण त्यातलं फेकायचा प्रयत्न केला तर तो साधारण 25 ते 30% ह्याच्यामध्ये वेस्टेज आपण मिनिमम काढतो. तर ह्याच्यासाठी येणारा सुरुवातीचा वाहतुकीचा खर्च आहे की ज्याच्यामध्ये आपण ट्रान्सपोर्टवर येणारा खर्च असा पकडतो. तर साधारण एका 10 टनाच्या गाडीमध्ये आपण जर समजा विचार केला तर 10 टन मालाबरोबर 3 टन हा 30% वेस्टेज कचरा असतो. तो आपण सिटीपर्यंत आणतो आणि तो आपल्या घरापर्यंत पोहोचतो त्या माध्यमातून, आणि तिथून आपण तो निवडायचा आणि मग पुन्हा तो कचऱ्यात टाकायचा आणि तो कचरा विल्हेवाट लावण्यासाठी पुन्हा वेगळी यंत्रणा काम करते. मग तिथे महानगरपालिका असतील किंवा त्या लेवलवरच्या ज्या एजन्सी असतील त्याच्यावर पुन्हा खर्च होतो. आणि ह्याच्यासाठी येणारा सुरुवातीच्या आपण ट्रान्सपोर्टपासून जर विचार केला तर एकतर हा त्याच गावात जर कचरा तो राहिला तर तो जनावरांच्या खाद्यासाठी तिथंच उपयोग होऊ शकतो. तो कचरा म्हणून वापरण्यापेक्षा त्याचं खाद्य बनू शकतं. हा एक महत्त्वाचा फायदा आहे, तो आपण तिथं वेस्ट करतोय. त्याच्यानंतर त्याच्यावर येणारा जो ट्रान्सपोर्टचा खर्च आहे, इंधनाचा खर्च आहे, तो 30% इंधनाचा खर्च आपण एक्स्ट्रा करतोय. कारण तो इथं आणून पुन्हा आपल्याला कचऱ्यात टाकायचा, तर तो विनाकारण झालेला खर्च आहे. ते 30% आपण सिटीपर्यंत येणाऱ्या मालामध्ये आपण ते सेव्ह करू शकतो. इंधनाच्या खर्चामध्ये, ट्रान्सपोर्टच्या लागणाऱ्या पैशामध्ये 30% ते वाचू शकतात. आणि ज्यावेळेस आपण घरून तो कचरा बाहेर टाकतो त्यावेळेस येणारा जो खर्च आहे तो तिथून पुन्हा विल्हेवाट लावण्यासाठी ज्या काही गव्हर्नमेंटला खर्च करावा लागतो, महानगरपालिकेला, तो वेगळा खर्च करावा लागतो. विशेष म्हणजे पुन्हा हा कचरा साठवून त्याच्यापासून जे होणाऱ्या जे काही रोगराई आहेत किंवा इतर जे काही उपद्व्याप आहेत तर त्यासुद्धा आपल्याला भोगावे लागतात. त्यासाठी येणारा पुन्हा मेडिकलवर होणारा खर्च आहे, तो आपला विनाकारण होतो, तो वाचू शकतो. इथून ज्यावेळेस आपण त्या गाडीतून तो कचरा गावाच्या बाहेर नेऊन टाकायचा, त्याच्यावर पुन्हा डिझेल किंवा इंधनावर होणारा खर्च आहे, तो आपण त्याच्यामध्ये सेव्ह करू शकतो. आणि ज्यावेळेस हा कचरा गावाच्या बाहेर नेऊन टाकतो तिथली विनाकारण अडकणारी जमीन आहे किंवा ती जी लँड आहे ती त्या कचऱ्यासाठी यूज करण्यासाठी आपण ज्यावेळेस वापरतो ती पण विनाकारण थांबून राहते, की ज्याच्यामध्ये काही आपल्याला प्रगती साधता आली असती त्या जमिनीवर, तर तिथं आपलं नुकसान आहे. तर अशा कितीतरी गोष्टी आहेत की ह्या वेस्ट मॅनेजमेंट ह्या आपल्याकडे व्यवस्थित
कार्यरत नसल्यामुळे किंवा आपण त्याचा उपयोग व्यवस्थित न करत असल्यामुळं हा होणारा जो खर्च आहे तर तो आपण थांबवू शकतो. तर त्याच्यामध्ये असं मला म्हणजे वाटतंय की आम्ही जो काही निर्णय घेतला आहे किंवा आम्ही जे आमच्या युनिफार्म ॲग्रोटेक लिमिटेडच्या माध्यमातून जे काम सुरू केलं आहे की गाव पातळीवर प्रोसेसिंग व्हावी, तर त्याच्यामध्ये हे आपल्याला टाळता येईल की वेस्टेज जे आहे ह्याचं रूपांतर खाद्यामध्ये होईल, काही वेस्टेजचं रूपांतर तिथं खतामध्ये होईल की ती जमिनीसाठी उपयोग होईल त्याचा, आणि ह्याच्यावरून होणारा इंधनाचा जो खर्च आहे तो वाचेल आणि त्याचा उपयोग त्या ज्या वेस्ट जाणाऱ्या ज्या वस्तू होत्या त्याचा उपयोग पण आपल्याला करून घेता येईल. अशा दुहेरी आपल्याला त्याच्यामधून फायदा साधता येईल. तर अशा प्रकारे आपण ह्याच्यावर जर विचार करून जर वेस्ट मॅनेजमेंटची जर ही जर म्हणजे काही डेव्हलपमेंट आहे ह्याच्यावर जर विचार झाला आणि ह्याच्या माध्यमातून आपण जर गाव पातळीवर जर प्रोसेस केली प्रोडक्ट्सची, तर बराचसा प्रोडक्ट जो आहे तिथंच जर प्रोसेस झाला तर त्याच्याबरोबर येणारा जो कचरा जो होता तो आपल्याला तिथंच थांबवता येईल आणि त्याचा उपयोग त्याच ठिकाणी करता येईल. म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहेत. तर ही एक आपल्याला आपण ह्याच्यामध्ये आपण समजू की हे एक सेविंगचा प्रकार किंवा आपण प्रॉफिटचा प्रकार किंवा आपण एका बिझनेस मॉडेलचा प्रकार समजू. तर ही एक वेस्ट मॅनेजमेंटचा भाग आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी चांगलं साधता येईल असं मला वाटतं. तर ह्या पण गोष्टीचा विचार आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये केलेला आहे की जेणेकरून सर्वसामान्य लोकांचा जो काही ह्याच्यामध्ये माध्यम होणारा जो खर्च आहे किंवा गव्हर्नमेंटचा खर्च तो आपल्याला त्याच्यामधून वाचवता येईल आणि त्याचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करता येईल, असं त्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे ह्याच्यात ट्रान्सपोर्टेशन किंवा आपण लॉजिस्टिक जो पार्ट आहे तर ह्याच्यावर होणारा जो एक्स्ट्रा खर्च आहे आपला वाचेल. ह्याच्याचप्रमाणे डिझेल समजा आपण वाचवतोय तर नुसतं डिझेलच नाही वाचवत किंवा आपण नुसतं इंधनच नाही वाचवत, तर त्याच्यावर आपण ज्यावेळेस इम्पोर्ट करावं लागतं आपल्याला त्याच्यावर लागणारी जी काही आपला होणारा करन्सी आहे की ज्याच्या बदल्यामध्ये आपल्याला करन्सी घेण्यासाठी काही खर्च गव्हर्नमेंटला येतो, हा इफेक्ट जो आहे ह्याचासुद्धा ह्याच्यामध्ये परिणाम होणार आहे. त्याच्यामुळं आपली जी काही GDP आपण जे म्हणतो की ह्याच्यामधून काही आपल्याला नक्कीच काही पर्सेंटेजमध्ये वाढवता येईल, ह्याच्यासाठी फायदा होईल या गोष्टीचा. एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे आम्हाला ह्या निदर्शनामध्ये आलेला आहे किंवा आमच्या संशोधनामध्ये किंवा आमच्या या ॲग्रिकल्चरल किंवा रिलेटेड प्रोडक्ट्समध्ये ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात त्याच्यातून एक आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट समजलेली की हा कचरा किंवा आपण त्याला म्हणजे वेस्टेज म्हणू, तर हे आपल्याला ह्याच्यामधून साध्य करता येईल असं मला वाटतं.